नमस्कार. भारतभूमी या चॅनलमध्ये स्वागत. मी राजवणकर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुका कन्नड येथील काही गावामध्ये रस्त्याच्या ज्या अडचणी सुरू आहे त्यापैकी अंधानेर, जांभळी, कोळवाडी, जेऊर हा जो काही रस्ता आहे हा मागील 2 वर्षापासून याचे खडीकरण झाले होते, परंतु अद्यापही त्यावर डांबर वगैरे आले नसल्यामुळे मागील 2 वर्षापूर्वी झालेला रस्ता पूर्ण उखडून गेला. तर यासाठी सामाजिक कार्यकर्ते व सर्व ग्रामस्थ त्रस्त झाल्यामुळे कन्नड तालुका तहसील येथे माननीय डॉक्टर अण्णासाहेब शिंदे सर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी व यांच्या सहकार्याने आंदोलन व उपोषणाला सुरुवात केली. सकाळचे उपोषण जे 10-11 वाजेपासून सुरुवात झाले ते दुपारी 4 वाजता या उपोषणाला स्थगिती मिळाली. तालुक्याचे इंजिनियर जे स्वतः येऊन अण्णासाहेब शिंदे सरांना भेट घेतली व त्यांच्या सहकार्यांना लेखी स्वरूपात पत्र दिलं व उपोषण मागे घेण्यास सांगितले. तर आपण शिंदे सरांची मुलाखत घेतली, बघूया थोडक्यात. जिल्हा महामार्गाचा हा प्रमुख रस्ता असून कोळवाडी जेहूर हा मुख्य गावाचा रस्ता असून या गावाच्या मुख्य रस्त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त होऊन वारंवार प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ त्रस्त होऊन उपोषण व आंदोलनाची सुरुवात केली. या उपोषण व आंदोलनाला प्रत्यक्षात यश आणण्यासाठी डॉक्टर अण्णासाहेब शिंदे सरांनी आटोक्याचे प्रयत्न केले. नमस्कार. भारतभूमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कन्नड इथे आलेलो आहे. कन्नड इथे कन्नड तहसील येथे उपोषण सुरू आहे रस्त्यासंदर्भात. आपल्यासोबत आहे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष. आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर, आपण कोणत्या संदर्भामध्ये तहसीलदार साहेबांकडे कुठल्या मागण्या ठेवलेल्या आहेत? या ठिकाणी कसं आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत आपला परिचय सांगा सर. माझं नाव डॉक्टर अण्णासाहेब शिंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष. आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत आमच्याकडे नॅशनल हायवे 52 याला लागून जो म्हणजे प्रमुख जिल्हा मार्ग आहे, अंधानेर, कोळवाडी, त्याचप्रमाणे पेडकवाडी आणि जेऊर हा जो रस्ता जातो, ह्या रस्त्याचे 3 वर्षापूर्वी वर्क ऑर्डर झाले. आणि वर्क ऑर्डर 3 वर्षापूर्वी झाल्यानंतर त्या ठिकाणी जवळजवळ 40% रस्ता खडीकरण झाला. पण आज अशी परिस्थिती, ते खडीकरण पूर्ण उखडलं. खडीकरणावर डांबरीकरणासहित ते मंजूर आहे, पण कॉन्ट्रॅक्टर म्हणतात बिल मिळत नाही, अधिकारी त्यांचे आरे बिल काढून देतात. आणि मग आमचं हे म्हणणं आहे की जर तो कॉन्ट्रॅक्टर 3-3 वर्ष काम करणार नसेल तर त्याला ब्लॅकलिस्ट करा, ते टर्मिनेट करा, अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आणि त्या ठिकाणी नुसतं अधिकारी अशा पद्धतीने पाठीशी घालतात, ते काही बरोबर नाही. लोकांना प्रचंड त्रास होतोय. त्याचप्रमाणे अंधानेर गावाजवळ उड्डाण पूल आहे, त्या ठिकाणी शिवना नदीवर जे पुलाचं काम चालू आहे, ते पुलाचं काम सुद्धा 2.5-3 वर्षापासून चालू आहे. ते पुलाचं काम मी पूर्ण करत नाही. आणि रूल असा आहे, एखाद्या पुलाचं काम जर चालू असलं तर बाह्य वळण त्याला ते द्यावं लागतं. डायव्हर्शन बायपास, त्याला बायपास बिल नाही, पुलाचं काम बी पूर्ण करत नाही. आणि अधिकारी म्हणतात आज होईल उद्या, किती दिवस नुसते याच्यावर विश्वास ठेवायचा. म्हणून त्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्याच्या वतीनं सगळे जे ग्रामस्थ आहेत त्याच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी आंदोलनाला बसलेलो आहे. आमचं म्हणणं आहे की ताबडतोब काम त्या ठिकाणी चालू झालं पाहिजे. त्याचप्रमाणे 2 रस्ते असे त्याचं बीबीएम झालं, म्हणजे 50% डांबरीकरण काम पूर्ण झाले. ते झालं 1 वर्षापूर्वी. ऍक्च्युली बीबीएम झाल्यानंतर कार्पेट सिलकोट झालं तर तो रस्ता टिकतो, ते काम त्यांनी केलंच नाही. आणि असं सगळं होत असताना ते सुद्धा काम पूर्ण झालं पाहिजे अशी आमची मागणी. असे 5 रस्ते आणि 2 रस्ते, एक ड्रीमलँड म्हणून एक एजन्सी, त्यांनी तर 3 वर्षापासून सुरू केलं, म्हणजे वर्कआउट घेऊन सुद्धा अद्याप कामाला सुरुवात केली नाही. अशा लोकांना तुम्ही कशाला पोचतात? त्याची जर काम करण्याची पात्रता नाहीये, काम करण्याची दानत नाहीये, तर त्याचं टेंडर तुम्ही रद्द करा, त्याला ब्लॅकलिस्ट करा, अशी आमची मागणी. आणि त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी तहसीलदाराकडे उपोषणाला बसलो. हा रस्ता कोणत्या माध्यमातून मंजूर झाला? हा रस्ता जो इथं बजेट मधला हा रस्ता आहे. आणि त्या ठिकाणी सार्वजनिक विभागाची त्यांच्या मार्फत हे काम त्या ठिकाणी चालू आहे. हा बीएमसी. अच्छा. आपल्या ह्याच्या प्रमुख मागण्या आहे, तर तहसीलदार साहेबांना आपण पहिले निवेदन दिले होते का? नाही, आम्ही याच्यामध्ये एसडीएम साहेबांना पण निवेदन दिलं, तहसीलदार साहेबांना सुद्धा दिलं. बांधकाम विभागाचे जे आपले अधीक्षक अभियंता आहे त्यांच्याकडे 4 दिवसापूर्वी बैठक पण झाली. आणि अधीक्षक अभियंत्याने स्वतः सांगितलं
आमच्या डेप्टी इंजिनियरला, तर त्या ठिकाणी ती एजन्सी काम करत नसेल तर त्यांना तुम्ही हे करा म्हणे, ब्लॅकलिस्ट माझ्याकडे प्रस्ताव द्या म्हणे, नाही तर त्याच्यावर दंड आकारा, कुठल्याही परिस्थितीत हे काम पूर्ण करून घ्या असे आदेश अधीक्षक अभियंत्यांनी दिले. त्यानंतर कार्यकारी अभियंता केंद्रेकर यांना सुद्धा आम्ही भेटलो, डेप्टी इंजिनियरना भेटलो, म्हणजे सर्व एजन्सीना आम्ही हे ऑलरेडी अगोदर सगळं पत्रव्यवहार केलेला आहे. आणि त्या माध्यमातून 5 पैकी 2 कामं त्यांनी चालू पण केले. आज त्यांनी आम्हाला सांगितलं का बाकी काम आम्ही 8 दिवसात चालू करतो. आम्ही म्हणलं बा आतापर्यंत अनेक आश्वासनं तुम्ही दिले, आम्ही त्याच्यावर काही विश्वास ठेवणार नाही, तुम्ही मस्त त्या ठिकाणी शिफ्ट करा आणि 2-4 दिवसात करणार असेल तसं लेखी पत्र द्या. तसं जर पत्र द्यायला नसेल आम्ही 2 दिवस फक्त आंदोलन थांबू, म्हणजे मागे घेणार नाही, फक्त स्थगित करणार आहे, अशा पद्धतीने आम्ही डेप्टी जनरलला बोललेलो आहे. 2.5-3 तासापूर्वी त्यांनी सांगितलं का मी या ठिकाणी 3-3:30 पर्यंत मी स्वतः पत्र घेऊन त्या ठिकाणी असं ते त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आज आपण तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले, तर आपण तहसीलदार साहेबांना काही कळवलं आहे का? ते कळवलेले तहसीलदार साहेबांना कळवलेले आहेत, ते सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलतायत. ते माझ्याशी त्यांनी संपर्क केला, त्या माध्यमात त्यांचं चाललंय उपोषण मागे घ्यावं. आम्ही म्हणलं जोपर्यंत आम्हाला लेखी स्वरूपात तुम्ही देत नाही, आता हे कामच चालू झालं पाहिजे. त्याच्यापैकी 2 कामात असे की 31 मार्चला त्याची मुदत संपू राहील आणि आज समजा 15 मार्च आहे. आणि जर समजा हे तुम्ही काम चालूच करणार नसेल तर ते लॅप्स होऊन जाईल. ते भागातल्या लोकांनी काय करायचं? आणि 15-20 वर्षापासून हे रस्ते रखडलेले होते. आता इकडून तिकडून देवा करून ते मंजूर झाले. 3-3 वर्ष जर नुसती एजन्सी काम घेते, चालू करत नसेल तर अशा एजन्सीवर कारवाई केली पाहिजे सार्वजनिक बांधकाम विभागाने, अशी आमची मागणी आहे. तहसीलदार साहेबांना तुम्हाला भेटण्याची वेळ काय दिली? नाही, ते स्वतः इथे येणार आहे. त्यांनी सांगितलं बा डेप्टी इंजिनियर कधी भेटणार? त्यांनी सांगितलं एक 3-3:30च्या दरम्यान वगैरे येत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तहसीलदार सगळे येणार असं ते बोलले. तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभागासोबत ज्यावेळेस संपर्क साधला त्यावेळेस ते काय बोलले तुम्हाला? त्यांनी हेच सांगितलं बाबा तुमच्या 5 कामापैकी 2 कामं आम्ही चालू केले, त्यामुळे आम्हाला काही वेळ द्या. म्हणलं असं होणार नाही, कारण हे की आम्ही ह्याच रस्त्यासाठी आता दुसरं आंदोलन आहे. 6 महिने अगोदर सुद्धा आम्ही आंदोलन केलं होतं. म्हणलं आता तुमच्या तोंडी आश्वासनावर आम्ही विश्वास ठेवणार नाही. तुम्ही त्या ठिकाणी ठीक आहे काम आज किंवा चालू तर करा, तिकडे मस्त तुम्ही शिफ्ट करा बाकीच्या कामावर सुद्धा. असं लेखी पत्र जर दिलं तर आम्ही तात्पुरतं आंदोलन स्थगित करू असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं 3:30-4 पर्यंत आम्ही या ठिकाणी लेखी स्वरूपातलं पत्र घेऊन येतो, असा उपअभियंते साहेबांचा आम्हाला म्हणजे निरोप आहे. तर आपल्यासोबत होते डॉक्टर शिंदे सर. तहसील कार्यालयासमोर यांचं उपोषण आहे आणि आज 3:30 वाजेपर्यंत तहसीलदार साहेबांनी यांना भेटण्याची वेळ दिली आहे. अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भारतभूमी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.